साहेब, पावसाचा अंदाज द्या शेतकऱ्यांसाठी. आजपासून कोणत्या परिस्थितीत पाऊस राहील? ढगाळ राहील किंवा पावसासंदर्भामध्ये विजांचा कडाडा कुठं जास्त राहील, त्या संदर्भात माहिती द्या. नक्कीच. सध्याची कंडिशन जर आपण पाहिली तर लातूरच्या तालुका शहर परिसरामध्ये जो पूर्वेकडील भाग आहे, हम्म, अशा भागांमध्ये वातावरणाचं एलपी प्रेशर बनलेलं आहे. त्यामुळे तिकडे पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत. हम्म, काही साताऱ्यामध्ये तुरळक ठिकाणी, सांगलीच्या विटे पूर्व भागांमध्ये एलपी प्रेशर बनलेलं आहे. तिकडे देखील काही ठिकाणी वातावरण आजच्या डेटचं निर्मित होऊ शकते आणि पाऊस देखील होऊ शकतो. हम्म, आणि येणाऱ्या काळामध्ये 2 तारखेला सिस्टम हा महाराष्ट्राच्या दक्षिण भागांमध्ये, म्हणजे जे काही दक्षिण परिसर असेल, हम्म, सांगली, सातारा, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर पर्यंत काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हा पाऊस पडू शकतो. हम्म, हम्म, बीडमध्ये, धाराशिवमध्ये, लातूरमध्ये, नांदेडमध्ये सुद्धा या पावसाची मजल आहे. हम्म, 2 तारखेचा हा अंदाज होता. हम्म, आणि आपल्या भागांमध्ये गरमीची लेवल कायम राहणार आहे. पाऊस देखील येणाऱ्या 3-4 तारखेच्या पुढे हम्म, सक्रिय होत राहणार आहे. पण सिस्टम जास्त काही मोठी वर्धा जिल्ह्याला 3 तारखेपर्यंत नाही. 3 तारखेच्या पुढे ढगाळ वातावरण अशा गोष्टी घडतील. पावसाचं जे प्रमाण आहे ते आज 6-7च्या पुढे तुमच्या भागातही वाढणार आहे. हम्म, पण कंडिशन अशी आहे की हे जे मोजक्या ठिकाणी घडणाऱ्या कंडिशन आहेत, म्हणजे हम्म, मोठं काही एलपी प्रेशर नाहीये, जास्त काही धास्तीदारचं काम नाही, जास्त काही घाबरायचं काम याच्यामध्ये नाहीये. हम्म. हम्म. खानदेशमधील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की खानदेशमधील जामनेरमध्ये कधी पाऊस हम्म. पडणार, तारीख सांगा. जामनेर खानदेश परिसरामध्ये वातावरण हे 2 तारखेला निर्मित होणार आहे. हम्म, मोठी सिस्टम नाहीये. हम्म, पण धास्ती मात्र अशी राहील की परिस्थिती धुळ्याची असेल, मालेगाव साईड जे असेल, हम्म, या भागामध्ये वातावरण अचानकच बदलेल, अचानकच शांत देखील होईल. आणि हम्म, तुरळक ठिकाणी आजच्याही डेटला धुळ्याच्या उत्तर भागामध्ये, धुळे परिसरामध्ये हलक्या सरी कोसळतील. हम्म, काही काही कुठं ढगांची निर्मिती होईल. अशा प्रकारचं वातावरण आहे. मोठी सिस्टम नाहीये. आणि जी तारीख तुम्हाला दिली त्या तारखेला इकडे वातावरण बदलेल 6-7च्या पुढे. हा. पावसाची शक्यता 6-7च्या पुढे आहे. काही ठिकाणी पाऊस पडेल, काही ठिकाणी नाही पडणार. हम्म. अशी यामध्ये कंडिशन असणार आहे. आणि वाशिम मधील शेतकऱ्यांचे कमेंट आहे की वाशिम मधील पाऊस हा कधी जाणार. पहिली गोष्ट, वाशिमला एवढा मोठा पाऊस झालाच नाहीये. हम्म, काही हम्म, काही ठिकाणी तर पिण्यापुरतं पाण्याची देखील सोय नाहीये. हम्म, आणि सिस्टम जे आज बघतोय आपण, नांदेडच्या काही भागांमध्ये वातावरण सक्रिय झालेलं आहे. हम्म, काही ठिकाणी पूर्वेकडील साईडला वातावरण सक्रिय झालेलं आहे. हे फक्त तेलंगणाची कंडिशन आहे. हम्म, आणि ह्या भागांमध्ये पाऊस होणं आणि पाऊस पडणं ही गरमीच्या लेवलवरती डिपेंड आहे. हम्म, सध्या कुठल्याही प्रकारचं बंगालच्या उपसागरात असेल, लो प्रेशर बनलेलं नाहीये. त्यामुळे मोठी धास्ती या भागांमध्ये नाहीये. हम्म. मात्र स्थानिक वातावरणाचा पाऊस वाशिम जिल्ह्यामध्येही 6 तारखेला होणार आहे. तर शेतकऱ्यांची कमेंट आहे की लोहारा जेवडी गावात मुसळधार आजचा पाऊस पडलेला आहे 4 तासापूर्वीच. तालुका कुठला? लोहारा. अ, नाही नाही, गाव लोहारा खुर्द आहे एक, धाराशिवकडे तिकडे पडला असेल. हम्म, हम्म, आणि तालुका जिल्हा टाकू चला, म्हणजे मला ते गाव आपल्या प्रयोगशाळेमध्ये रजिस्टर करता येते. तालुका जिल्हा नाही टाकून. हम्म. आणि जड. अमरावतीमध्ये तुरळक ठिकाणी ढगांची व्याप्ती आहे. हम्म, उगा हम्म, 1-2 ठिकाणी, 1-2 गावाला पडेल. सगळ्या ठिकाणी हा पाऊस नाहीये. हम्म, म्हणजे स्थानिक वातावरणाची कंडिशन आहे. आणि पुढचे 2-3 दिवस वातावरण फक्त दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यासाठीच पोषक आहे. अच्छा. उद्याही वाशिम जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरणाचा परिणाम आहे. हम्म, काही ठिकाणी पाऊस पडेल, काही ठिकाणी पडणार नाही. हम्म, रात्रीच्या वेळेला विजा चमकतील, अशी कंडिशन या भागांमध्ये आहे. हम्म. आणि जळगाव जिल्ह्यातील बांधगाव तालुका हम्म. कायमचा पाऊस कधी जाईल. जळगाव जिल्ह्यामध्ये कायमचा पाऊस मित्रांनो सांगायचं म्हटलं तर 2-3 गोष्टीचं महत्व आहे. हम्म, परतीचा पाऊस हा महाराष्ट्रातून 15-16 तारखेच्या पुढे जाईल. हम्म, पण तोपर्यंत वातावरण निर्माण होणं, सक्रिय होणं या गोष्टी घडत राहील. हम्म, आणि विशेष म्हणजे आता पाऊस निघून गेल्याच्या नंतर सुद्धा दिवाळीच्या पिरियडला WD वेस्टर्न डिस्टर्बन्स जे असतं, हम्म, हम्म, याचा परिणाम देखील महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल. हम्म, 4-6 दिवसासाठी थंडी वाढेल, पुन्हा कमी होईल, पुन्हा 4-5 दिवसासाठी वाढेल, पुन्हा कमी होईल. हम्म, नोव्हेंबर महिन्यापर्यंत हा खेळ चालणार आहे. हम्म, हम्म, त्यामुळे वातावरणाचा जो अंदाज आहे तो हम्म. शेतकऱ्यांना महत्वाचा ठरतो. त्यामुळे पण ह्या वातावरणाकडे पाहून आपले शेतीचे कामे जे आहेत, पेरणी जे आहेत, तुम्हाला थांबवता येणार नाही. चालेल. हम्म. चालेल साहेब. धन्यवाद.